अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक हो, श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 हा सुरू आहे। मागच्या अध्यायामध्ये थोडा ब्रेक झाला आहे, 4-5 महिने होत आले, त्याबद्दल क्षमा असावी। पण त्यामध्ये आपण ऐकत होतो ईश्वर हा सर्वव्यापी नाही। जर सर्वकडे सगळीकडेच तो व्याप्त आहे, म्हणजे इथेच आहे तो चराचरामध्ये जळीस्थळी, तर मग आपण कशाला त्याची आरती गातो आणि त्याचं आपण म्हणजे त्याला आपण बोलवतो की हे ईश्वरा वरती बघतो। भक्तीमध्ये भक्तिगीतं आहेत, त्याला बोलवण्यासाठीच केलं जातं ना, की तू ये म्हणून। म्हणजे तो इथे नाही कुठे तर त्याला बोलवलं जातं। जसं तोच आपला माता पिता, भजन आपण असंच गातो ना, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू। म्हणजे सर्व काही तो आपलं विश्व आहे तो। पण मनापासून आपण त्याला आपल्या विश्वामध्ये समाविष्ट केलेलं आहे की भजन गाताना पुरतं तो, आणि दिवसभर मग आपण आपल्याच नात्या संबंधांमध्ये इतके रमून जातो की त्याला विसरतो। आता ती वेळ आहे की त्याची आठवण जितकी करू तितकं आपलं मनोबल पण कसं राहील, सकारात्मक मनोबल वाढेल, मन सकारात्मक राहील। गोष्टीच अशा घडत आहेत आता आजूबाजू, परिस्थिती काय आहे तुम्ही चांगलंच जाणता रसिक हो। मग आपला जो विषय चालू होता अध्याय 4मध्ये की ईश्वर सर्वव्यापी नाही। जसं आई वडील असतील तर त्यांच्यासमोर मुलं भांडण करतील तर ते शांत बसतील का? नाही ना, त्यांना गप्प करतील, समजावतील। मग आत्ता इतका वादविवाद आहे, धर्माच्या नावावर असेल, काही असेल, भांडण आपसात भांडत आहे सर्व मनुष्य आत्मे। मग ते कोणीही असोत, सर्व तर आपण आत्मे आहोत ना। आणि नंतर आहे जे काय आहे ते लेबल आहे, धर्म आहे, धर्माच्या नावाने असेल, कोणत्याही गोष्टीने असेल। आज वातावरण कसं आहे, भांडण तंटा चालू आहे, नकारात्मकता वाढली आहे, वैर विरोध घृणाभाव आहे। मग हे सगळं असताना आई वडील गप्प बसतील का? नक्कीच आपल्याला समजावायला येतील। मग सर्व आत्म्यांचा तो परमात्मा, तो जगत नियंता, तो ब्रह्मांड नायक, तो कसा आहे, निराकार। आपण ऐकलंय ना बऱ्याच ह्याच्यामध्ये की आपण पण कोण आहोत, माझा हात माझा पाय, म्हणजे मी हात नाही मी पाय नाही, तो माझा आहे। म्हणजे हे शरीर संपूर्ण जे पंचतत्वाचं हे सर्व जे अवयव ते माझे, मी त्याला चालवणारी एक अजर अमर अविनाशी चैतन्य शक्ती मी आत्मा, आणि त्या आत्म्याचा तो पिता परमात्मा। आपण हेही ऐकलंय की जसं आत्म्याचा पिता परमात्मा, शरीराचे पिता शरीरासारखे, शरीर जसं आहे 2 डोळे, नाक, हात, पाय, जसं आपली शारीरिक आकृती आहे तसेच असतात प्राण्यांसारखे। जसं म्हणजे जो जन्मदाता आहे तो त्या ह्याच्यामध्ये तो त्या कनेक्टेड आहे। मग आत्मा कशी आहे, दिसते का डोळ्यांनी? मग परमात्मा दिसतो का? नाही। देवी देवता तर उघड डोळ्यांनी दिसतात ना, त्यांच्या मूर्ती आपण होते ना, ते आत्ता नाही आहेत। मग तेच आहे की ते देवी देवता धर्म, त्याची स्थापना, जो मनुष्य आहे साधारण त्या मनुष्य आत्म्याला असे श्रेष्ठ कर्म शिकवण्याचं ते कार्य तो परमात्मा करतो ना। तो येऊन आपल्याला शिकवत आहे आता वैरविरोध भांडण तंटा नाही करायचा, तर तो समजावण्यासाठी जे समजावत आहे ते ज्ञान जे आपण ऐकत आलो, जन्मोजन्मीच्या भक्तीचं फळ।
ईश्वर येऊन ज्ञान देतात. भक्ती मग नेहमी एकाच वर्गात राहणार का आपण? कधीतरी तो सिलेबस, तो पेपर क्रॉस करून मग पुढचा वर्ग असणार ना. नेक्स्ट स्टेप असणार, नेक्स्ट क्लास असणार. कोणतीच गोष्ट सतत नसते. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आज आपण 9thमध्ये आहोत, उद्या 10thमध्ये जाऊ, मग नंतर 11th 12th, नेक्स्ट स्टेप बाय स्टेप. मग भक्ती किती दिवस भक्ती? जसे आपण ऐकत आलो आहोत पूर्वापार फक्त भक्ती, तर भक्तीचं ते फळ कधीतरी ते ज्ञान असणार. मग ते ज्ञान काय आहे ते समजलं तर पाहिजे. ज्ञान म्हणजे स्वतःबद्दल स्वतःची ओळख. आई वडील नेहमी कोणताही नवजात शिशु आहे त्याला या जगाशी ओळख कोण करून देतं? त्याचे जन्मदात्रीच ना, त्याची आई प्रथम गुरु जगाशी ओळख करून देते. ती शिकवते ना, हळूहळू दाखवते, बोलायला शिकवते, सगळ्याच गोष्टी. मग तसं आत्म्याचं ओळख कोणी करून दिली? आजपर्यंत आपण स्वतःला शरीर मानलं ना, देह. आणि म्हणूनच मी हिंदू, मी मुस्लिम, मी सिख, तो माझा धर्म आहे. मी एक अजर अमर अविनाशी शक्ती. हे ज्ञान फक्त परमेश्वर देऊ शकतो. मग हेच तर समजून घ्यायचं आहे की हेच प्रमाण आहे. हे ज्ञान, हेच मागच्या अध्यायात जे सांगितलं की हे ज्ञान हेच प्रमाण आहे की ईश्वराचं अवतरण झालेलं आहे. अवतरण कधी होतं? युगे युगे, म्हणजे असं नाही की प्रत्येक युगात. असं युग ज्यामध्ये खूप अधर्म आहे, खूप नकारात्मकता आहे, सर्व दुःखी आहेत, अशा वेळेलाच ईश्वर येणार. सत्ययुगात तर एकच धर्म आहे, सर्व सुखी आहेत. त्रेतायुगामध्ये पण रामराज्य आहे, सर्व यथा राजा राणी तथा प्रजा, तिथे पण सुख आहे. मग भक्ती सुरू होते द्वापारमध्ये. आपण ईश्वराचं स्मरण करतो, त्याला बोलावतो, आणि मग ते नंतर दुःख इतकं वाढत जातं की कलह क्लेशाच्या ह्या युगामध्ये सर्व लिमिट क्रॉस झालेले आहेत. मग हे आपल्याला लक्षात आणायचं आहे की ज्ञान कोण देत आहे? ज्ञानाचा तो सागर. सत्संग अनेक आहेत, पण तिथे जे आहे ते गुरु आणि शिष्याचं नातं आहे. तुम्हाला हेच समजून घ्यायचं आहे की प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हे एक विद्यालय आहे जिथे तुम्हाला शिकवण दिली जाईल ना, तर तो शिकवणारा परम शिक्षक तो जगत नियंता. हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या नावातच सर्व काही आहे रसिक हो. विश्वविद्यालय म्हणजे हे कुठल्या एका देशापुरतं मर्यादित नाही, संपूर्ण जगतामध्ये जितके आत्मे आहेत विश्वामधलं हे विद्यालय. विद्यालयात शिक्षण असतं ना, मग इथे तेच तर समजून घेतलं जातं, शिकवलं जातं. आधी स्वतःची ओळख, तुम्ही कोण आहे, तुम्ही कुठून आले आहात, तुम्हाला पुन्हा कुठे जायचं आहे, आणि तुमचं या सृष्टीवर काय कर्तव्य आहे आता. मग ईश्वर तो जगत नियंता हे शिकवत आहे. हेच तर समजायचं आहे. त्याचं अवतरण झालेलं आहे. घेते एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
फल है बनाने। बाबा तेरी यादों में हम इतना सुकून पाते हैं। तुमको आँखों में बसा के इस दुनिया से खो जाते हैं। बाबा तेरी यादों में हम इतना सुकून पाते हैं। बाबा तेरी यादों में हम इतना सुकून पाते हैं। बाबा तेरी यादों में हम इतना सुकून पाते हैं। बाबा तेरी यादों में हम इतना सुकून पाते हैं। ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. काय ऐकतोय आपण? समजून घेत आहोत. सत्संग अनेक आहेत आज, पण लक्षात आणायची गोष्ट हीच आहे की सगळीकडे श्लोक सांगितले जातात, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात, पण प्रॅक्टिकली त्या जीवनामध्ये आपल्याला धारण करण्याची शक्ती देणारा तो शक्तिदाता, तो सर्व शक्तिमान, तो एकच आहे. जे गुरु आहेत ते जन्म मरणाच्या चक्रात येतात, त्यांचे जन्म आहेत, मृत्यूही निश्चित आहे. जी मनुष्य आत्मा ह्या जगतामध्ये आली तिला जाणं निश्चित आहे, पण परमात्मा हा जन्मच नाही घेत ना. हीच तर आपण समजून घेतलंय. किती गोष्टी आपण ऐकल्यात. जसं आत्मा दिसत नाही, परमात्मा दिसत नाही. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. शरीराचे जसे पिता आहेत, आत्म्याचे पिता आहेत परमपिता, आणि आपण सर्व आत्मे आहोत, मनुष्य आत्मे. माणुसकी हा फर्स्ट धर्म. म्हणजे तो धर्म कोणता? की मी मनुष्य आत्मा. मी आत्मा कशी आहे? प्रेम स्वरूप आहे. आपसात प्रेमाने व्यवहार करायचा आहे, ना की घृणाभाव ठेवायचा आहे. धर्म जातीच्या नावावर भांडायचं का? मग तो नंतरचा प्रश्न आहे. आपसात आपण सर्व हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आपस में हे भाई भाई, ह्याचा भाव तो आहे की आपण धर्मनंतर ते लेबल आहे. आपण सर्व आत्मे आहोत आणि माझा हा धर्म आहे. आत्ता मला या सृष्टीवर, ह्या जगतामध्ये माझं कर्म करण्यासाठी मी ह्या प्रोफेशनमध्ये आहे, मी ह्या कम्युनिटीमध्ये आहे. पण माझा मूळ धर्म माणुसकी, जी मी आत्मा शांत स्वरूप आहे, शांतीने व्यवहार करायचा आहे, प्रेमस्वरूप आहे. प्रेमानेच सगळ्यांशी आपसात संबंधामध्ये यायचं आहे, आपुलकीने, प्रेमाने, रिस्पेक्टने, शांतीने. पवित्रता ही तेवढीच महत्त्वाची आहे, मर्यादाही तितक्याच महत्त्वाच्या आहे. मी आत्मा, सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान आणि शक्ती अशी 7 गुणांनी युक्त सतोगुणी आत्मा आहे. आणि ते 7 गुण ईश्वर आपल्यामध्ये आपल्याला भरत आहेत, आपल्यामध्ये शिकवत आहेत, असं ज्ञान देत आहेत. मग ईश्वर कोण? देवी देवता तर दिसतात, गुरु सगळे दिसतात ह्या डोळ्यांनी. सगळ्यांचे जन्म आहेत. जसं रामनवमी, नवमीमध्ये जे रामजी आहेत त्यांचा जन्म आहे, त्यांचे माता पिता आहेत. दशरथ पिता, दशरथ, कौशल्या माता आहे ना. श्रीकृष्ण, त्यांची जन्माष्टमी, अष्टमीचा जन्म आहे, त्यांचे माता पिता आहेत. पालनहारे वेगळे आहेत, नंद, यशोदा, वसुदेव, देवकी त्यांचे जन्मदाते. प्रत्येकाचा त्यापेक्षा जन्मदाते मोठे झाले ना, गुरु मोठा झाला, प्रत्येकाचं शिक्षण दाखवलं आहे. शिक्षणासाठी ते गेलेले आहेत गुरूंकडे, म्हणजे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ. मग परमेश्वर हा कसा आहे? ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, तोच सर्वश्रेष्ठ, त्याच्यावर कोणीच नाही. तो आणि जन्म मरणापासून निराळा, तोच मुक्ती देऊ शकतो ना. मग आपल्याला जन्मांतर फेऱ्यापासून आपल्याला असे ज्ञान देऊन अशी जीवनमुक्ती देतो. म्हणजे असं मुक्त जीवन ज्याच्यामध्ये आपण आनंदात असू, तो स्वर्ग. जिथे एक धर्म, एक भाषा, एक राज्य, वादविवादच नाही, सर्व सुखाने गुणागोविंदाने नांदणार असा तो स्वर्ग. देवी देवता, त्यांचे जन्म आपण पाहिले, गुरु आहेत, त्यांचेही जन्म आहे. मग मुक्ती कोण देणार? मग परमेश्वर हा एक, ज्याचं सर्व धर्मामध्ये मान्यता आहे. तर आपण हे सगळं ऐकलं आहे. प्रत्येक धर्मामध्ये कसं निराकार ज्योती स्वरूपाची आठवण होते. तो एकच निराकार
परमात्मा शिव वेगवेगळ्या रूपाने मुस्लिम धर्मामध्ये मक्कामध्ये निराकाराच्या आकाराचा दगड आहे. ख्रिश्चन्समध्ये कॅन्डल्स ठेवतात, लाईटला, ज्योतीला महत्त्व देतो. आपण पण ज्योती स्वरूप शिवलिंगाची निराकार स्वरूपामध्ये पूजा करतो. म्हणजे हिंदू धर्म असेल, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, प्रत्येकजण वेगवेगळ्या रूपामध्ये त्या ज्योती स्वरूप निराकाराची पूजा करतात. आणि प्रत्येक स्टेटमध्ये देवी देवता आहेत. स्टेट वाईज देवी देवतांची पूजा आहे. हेही आपण ऐकलं आहे. हवं तर तुम्ही पुन्हा ते एपिसोड जाऊन सर्व धर्माचे लोक कशी वेगवेगळ्या पद्धतीने एका ईश्वराची आठवण करतात ते ऐकू शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला ईश्वरानेच हा परिचय दिलेला आहे की परमात्मा एक आहे आणि देवी देवता अनेक आहेत. देवांचा देव तो एकच परमेश्वर जो सर्व धर्मामध्ये मान्य आहे. फक्त हिंदू धर्मामध्येच आहे असं नाही. वेगवेगळ्या रूपाने त्याची पूजा होते, पण एका निराकार ज्योती स्वरूप. लाईट म्हणतात कोणी, कोणी युनिवर्स म्हणतं, कोणी कॉस्मिक एनर्जी म्हणतं, पण तो एकच आहे जगत नियंता, तो ब्रह्मांड नायक. मग का म्हणून मुळालाच पाणी घालायचं डायरेक्ट? पत्त्यांना पाणी घालणार की तुम्ही मुळालाच पाणी घालणार? मग तुम्ही डायरेक्ट त्या सर्व शक्तिवानाशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला त्याचा परिचय आवश्यक आहे. तुम्ही ते संपूर्ण एपिसोड पुन्हा ऐकू शकता. सांगण्याचा भाव हा एक आहे की आता ही वेळ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की परमेश्वर एक आहे, ज्याची सर्व धर्मामध्ये मान्यता आहे, जो सर्वोच्च आहे, त्याच्यावरती कोणी नाही, त्याचे कोणी माता पिता नाही, गुरु नाही, शिक्षक नाही. तोच सर्वांचा गुरु, तोच सर्वांचा शिक्षक आणि तोच सगळ्यांचा मुक्तिदाता. तोच जन्म मरणापासून निराळा, तेव्हाच तर आपल्याला मुक्ती देऊ शकतो. प्रत्येक गुरु देवी देवतांचे जन्म दाखवलेत, त्यांच्या तिथी आहेत. हे लक्षात आणून घ्यायची वेळ आहे आता ही. हे समजणं खूप आवश्यक आहे की ईश्वर कोण? तो जगत नियंता, तो ब्रह्मांड नायक. त्याने निमित्त बनवलं आहे आणि त्याप्रमाणे ते सर्व महान आत्मे, धर्मात्मे आपलं कार्य आता करत आहेत. साईबाबा सगळ्यांनी त्यांनी शिकवण दिली, त्यांनी आठवण करून द्यायची प्रयत्न केला. सर्व सबका मालिक एक. गुरु नानक पण त्यांनी वरती बोट केलं, एक ओंकार निराकार. समजायचं आहे आपल्याला हे. प्रत्येक धर्मगुरू, महावीर, बुद्ध, त्यांनी पण शांतीमध्ये ते राहिलेत आणि त्यांनी पण कोणाची तरी आठवण केलेली आहे. प्रत्येकजण कोणाच्या तरी आठवणीत आहे. मग त्याच्यापेक्षा वरती जो आहे तो सर्वोच्च, तो त्याच्यावर कोणीच नाही. मग तो निराकार आहे. मग तू कोणाच्या तरी माध्यमात येऊनच बोलणार, बोलण्यासाठी माध्यम हवं ना. आत्मा या शरीराद्वारे बघते ना, मुखाने बोलते, कानाने ऐकते, बोलण्यासाठी मुख हवे. मग परमेश्वर अवतरित होतात. ती पण गोष्ट आपण ऐकले अद्भुत जीवन कहाणीमध्ये. ईश्वर निराकार कसे अवतरित होऊन हे ज्ञान देतात हे पण आपण समजून घेतलं. भाव हा एकच आहे की आपल्याला ही एक गोष्ट स्पष्ट कळली पाहिजे की परमेश्वर सर्वव्यापी नाही आणि आता तो अवतरित झालेला आहे. हे ज्ञान जे आपण आता ऐकतोय हेच प्रमाण आहे. नाही तर आम्ही कुठून शेअर करणार? ब्रह्माकुमारीज हे जे ज्ञान देत आहेत त्यांचं ते स्वतःचं असं ज्ञान आहे का? ईश्वर त्यांना शिकवत आहेत आणि ते आम्ही शेअर करतोय. हे आमचं कर्तव्य आहे की जो ईश्वर मी समजले, मी जाणले, मी अनुभव केला, तो सगळ्यांना समजावा, तो तसाच अनुभव व्हावा. बस ही छोटीशी भावना आहे, शुभ भावना. ज्या जगत नियंत्याला अनुभव केलं, मी ओळखलं, आधी त्याने मला माझी ओळख करून दिली. ती शक्ती, तो सर्वशक्तिमान पॉवर हाऊसशी डायरेक्ट कनेक्ट व्हायचं आहे ना आपल्याला. कारण जन्मोजन्मीच्या भक्तीचं फळ, भक्ती करत आलो, भक्तीमध्ये धारणा आहेत पण ते आपण प्रॅक्टिकली करत नाही कारण शक्तीच नाही आहे आपल्यामध्ये. मग ती शक्ती देणारा तो पॉवर हाऊस, तो शक्तीचा सागर, तो भंडार, तो ज्ञानाचा सागर, प्रेमाचा सागर, तो आनंदाचा सागर, तो परमात्मा, परमपिता शिव परमात्मा. त्याला ओळखायचं आहे. मग आता तरी लक्षात आलं, परमेश्वर म्हणजे जो सर्व धर्म मान्य आहे. सर्व धर्मामध्ये त्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, निराकार स्वरूपामध्ये पूजन करता आहेत. त्याचं गायन आहे. जो सर्वोच्च आहे, सर्वात उच्च, त्याच्यापेक्षा वर कोणी नाही. जो सर्वोपरी आहे, म्हणजे जन्म मरण, पाप पुण्य, दुःख सुख यापासून तो निराळा आहे. तो जन्म घेतच नाही, तर दुःखी आणि सुखी होण्याचा प्रश्न नाही, पुण्य पाप करण्याचा प्रश्न नाही. तो पवित्रतेचा सागर आहे.
तोच आपल्याला ह्या चक्रातून वाचवणार ना. मग असा कोण आहे निराकार? सर्व तर गुरु असतील, जे पण आहेत ते जन्म घेतलाय, मरण अवतरित झालेत, त्यांचं मृत्यू दाखवलेला आहे, सगळ्यांच्या तिथी आहेत देवी देवतांच्या. सर्व आपण ह्या चक्रात फिरत आहोत. मग आता तरी समजलं, सर्व धर्म मान्य, सर्वात उच्च सर्वोच्च, सर्वात निराळा, सर्व चक्रातून सर्वोपरी, सर्व शक्तिमान, त्याच्याकडेच तर सर्व शक्ती आहेत. आणि सर्वज्ञ, सर्व जाणणारा, सर्व संपूर्ण ह्या भूतलाचं, सृष्टीचं आदी मध्य अंत हे नॉलेज, की आता समय कुठला चालू आहे, या सृष्टीची आधी काय होती, मध्य काय होता आणि आता अंत जो चालू आहे, त्या अंतिम ह्याच्यामध्ये ईश्वर अवतरित होऊन आपल्याला मुक्त करण्यासाठी, जीवन मुक्ती देण्यासाठी हा जो आपला अधिकार आहे ते ज्ञान देत आहेत. हेच समजायचं आहे. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. नहीं मैं हूँ आत्मा, ये हमको मालूम हो. देह नहीं मैं हूँ आत्मा, ये हमको मालूम हो. आए कहाँ से हम यहाँ, ये हमको मालूम हो. देह नहीं हमको मालूम हो. देह नहीं मैं हूँ आत्मा, ये हमको मालूम हो. स्वधर्म की जब याद थी, आपस में था प्यार यहाँ. स्वधर्म की जब याद थी, आपस में था प्यार यहाँ. भूल गए जब हम खुद को, बट गया ये संसार यहाँ. देह नहीं मैं हूँ आत्मा, ये हमको मालूम हो. देह नहीं मैं हूँ आत्मा, ये हमको मालूम हो. तन मन था पवित्र तो, माया का था न नाम निशान. तन मन था पवित्र तो, माया का था न नाम निशान. टूटा जब ये कंगन तो, आए सभी विकार यहाँ. देह नहीं मैं हूँ आत्मा, ये हमको मालूम हो. देह
ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. रसिक हो, मी आशा करते की आज तुम्ही जाणलंच असेल, कुठेतरी मनामध्ये हे स्पष्टता क्लॅरिटी आलीच असेल की आजपर्यंत जे सत्संग आहेत, जे पण गुरु आहेत, त्याबद्दल मला रिस्पेक्ट आहे. पण आपल्याला आता ती वेळ आहे की जिथे कुठेतरी क्लॅरिटी पण खूप महत्त्वाची आहे. जे जे सत्संग आहे चांगले कर्म करण्यासाठी प्रेरणा देतात. नक्कीच यथाशक्ती आपण आपल्या परीने तिथे जातो, मन रमवतो. पण वेळ आता अशी आहे की पानापानांना पाणी देण्यापेक्षा मुळालाच पाणी द्या. त्या डायरेक्ट सर्व शक्तिवान तो जो आहे त्याच्याशी कनेक्ट व्हा, त्याला ओळखा, त्याच्यासाठी स्वतःला ओळखा. मग आता लक्षात आलंच आहे की परमात्मा कोण? परम आहे तो, सर्व आत्म्यांपेक्षा परम श्रेष्ठ आहे, जो जन्ममरणात येत नाही, सुखदुःख पापपुण्य ह्या चक्रात नाही. कर्माची गती तो आपल्याला समजावतो, तोच आपल्याला मुक्ती, जीवन मुक्तीचे अधिकार देतो. या दुःखातून मुक्त कसं होऊ शकतो, काय कर्म करू शकतो जे श्रेष्ठ असतील, जे आपण गीतेमध्ये ऐकलं, नर तू ऐसे करणी कर जो तू श्री नारायण बने, नारी तू ऐसे करणी कर जो तू श्री लक्ष्मी बने. नर नारी म्हणजे आपण साधारण मनुष्य आत्मे. आता असे कर्म तू शिकवत आहेत, तर ते समजण्यासाठी आधी स्वतःला आणि त्यालाही समजणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा कुठे ते श्री लक्ष्मी आणि श्री नारायण होऊ शकतो. श्री म्हणजे श्रेष्ठ. मग देवासारखा छोटंसं साधं कोणाच्या मदतीला गेलं, चांगलं काम केलं तर म्हणतात तू देवासारखा माझ्यासाठी होतास. म्हणजे देव म्हणजे कुठेतरी श्रेष्ठ कर्म, पुण्य कर्म करणारे. पण ती शक्ती, ती पवित्रता, ती मर्यादा ते तर आपल्याला ईश्वरच देणार ना, दाता आहे तो. मग आपला जे अध्याय 4 आहे त्यामध्ये हेच लक्षात आणण्यासाठी हा पॉईंट होता, हे रिव्हिजन होतं की हे ज्ञान हेच आहे, हेच प्रमाण आहे, हे ईश्वराचं ज्ञान आहे. साधू संतांनी बरेच आपल्याला सन्मार्ग दाखवले. आता त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे की तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचा. ते मन कसं आपण आता आपली मनाची कवाडं कशी खोलायची, तर कुठेतरी ती वृत्ती असावी की आपण स्वतःला ओळखायचं आणि त्या जगत नियंत्याशी कनेक्ट व्हायची आता वेळ आहे. तर हे प्रमाण आहे की ईश्वराचं अवतरण झालेलं आहे आणि हे जे ज्ञान आहे ते प्रमाण आहे. मग हे ज्ञान ज्याने तुम्हाला स्पष्टता येणार आहे की खरंच हे ईश्वराचं कार्य चालू आहे. तो ईश्वरच असू शकतो जे हे असं सांगू शकतो आणि तो शक्ती देऊ शकतो. संपूर्ण तुम्हाला पण लक्षात आलं हे धर्मग्लानीची वेळ चालू आहे, आजूबाजू जी पण परिस्थिती आहे. आणि हे जे ज्ञान मी देते, मला तरी कुठून कळलं? कुठेतरी त्या ईश्वरांनी सांगितलं म्हणून तर मी शेअर करू शकते ना. आणि ती अनुभूती, तो अनुभव मला झाला की सर्व शक्तिवानाचं कार्य काय असू शकतं आणि त्याची शक्ती काय असू शकते. जो एखादी गोष्ट अनुभव करू शकतो तोच सांगू शकतो ना. मग तेच आहे की आता तुम्हाला पण हीच शुभ भावना आहे की तुम्ही पण कनेक्ट व्हा आणि तो अनुभव घ्या. ती शांती, ती शक्ती, तिचा अनुभव तुम्हालाही होईल जेव्हा तुम्ही मनापासून स्वतःला आत्मा समजून त्या परमपिता शुभ परमात्म्याकडून सुख, शांती आणि शक्ती घ्याल, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो. मनाने त्याच्याशी संवाद साधायचा आहे, पण त्याचं स्थान, तो कुठे आहे, त्याचा संपूर्ण ॲड्रेस, जसं प्रॉपर ॲड्रेस असेल तर आपलं लेटर असेल, ईमेल असेल, प्रॉपर ॲड्रेसवर जाईल ना. ॲड्रेसच नसेल तर ते जाणारच नाही. तसं संपूर्ण त्याचा परिचय असेल तेव्हाच तर त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो, संवाद साधू शकतो ना. जे व्यवसायाने ज्युरिस्ट, वकील आहेत, म्हणजे त्यांना तर स्पष्ट माहिती असेल कशा केसेस येतात आजकाल. म्हणजे हीच किती धर्मग्लानीची ही लक्षणं मनात येत असेल, काय हे घोर कलियुग चालू आहे. मग त्यावरून पण लक्षात येणारच आहे प्रत्येकाच्या आजूबाजू. जरी वकील नसलो व्यवसायाने तरी गोष्टी अशा घडत आहेत की मनात येतच असेल ना, काय हे कसं कलियुग आहे, काय चालू आहे हे सगळं. मग तेच आहे, ती एक गोष्ट आहे की स्पष्ट होते की ईश्वराचंही कुठेतरी अवतरण आहे. आणि जर तो अवतरित झाला आहे तर का नाही आपण पण
ॲक्च्युली त्याच्याशी कनेक्ट झालं पाहिजे ना. केव्हापासून आपण हा शब्द ऐकतोय, धर्म ग्लानी झाली की. पण धर्म हा शब्द, याचा अर्थ तरी काय? धर्म म्हणजे धारणा, म्हणजे जे आपण व्यवहारात आणतो, धारण करतो. तर एखादी गोष्ट जसं प्रेमानेच व्यवहार करायचा आहे, शांतीनेच व्यवहार करायचा आहे, ही एक धारणा आहे आपल्या जीवनाची. प्रत्येक धर्म काय सांगतो? दया, क्षमा आणि शांती असं म्हणतात. ते लेबल वेगवेगळे दिलेत, पण धारणा तर एकच आहे ना. ही धारणा म्हणजे तो धर्म, की पूर्ण आजीवन जन्मामध्ये आपल्याला सुखाने, शांतीने आणि प्रेमाने व्यवहार करायचा आहे. होतं का असं? शांती आहे कोणाच्या व्यवहारात? कशाला वादविवाद होत आहेत मग? वैर का आहेत, विरोध का आहे, घृणा का आहे? प्रेमाने व्यवहार आहे का हा? सुख आहे कुठे? स्वार्थच आहे ना. मग धारणा, धर्म म्हणजेच धारणा. जीवनामध्ये उच्च नैतिक मूल्यांची धारणा, ज्यामुळे मनुष्याचं आजीवन, त्याचा व्यवहार तो कसा होईल? उच्च होईल, श्रेष्ठ होईल. जेणेकरून प्रत्येक मनुष्यात्मा इतरांसोबत सद्व्यवहार करेल, म्हणजे सगळ्यांशी नातं कसं चांगलं पद्धतीने तो निभावेल ते. मग कोणत्याही क्षेत्रात असो, ते पर्सनल आहे, तुम्ही बाहेर सोशल लेवलवर आहात, सगळीकडेच आपल्याला पॉझिटिव्हली व्यवहार करायचा आहे. मूल्यांची धारणा आपल्यामध्ये असेल त्याप्रमाणे आपण व्यवहार करू. म्हणजे या धारणेवर आपण राहायचं आहे. ते आपलं कर्तव्य आहे. जसं सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान, शक्ती हे सगळे आपल्या जीवनामध्ये, आपल्या कर्मामध्ये, इतरांसोबत वागताना, बोलताना असले, ते आहे आपलं कर्तव्य. सतो गुणामध्ये राहणं आणि त्याप्रमाणे इतरांसोबत व्यवहार करणं. आणि हे कर्तव्य पालन करणं यालाच धर्म म्हणतात. असा तो एकच धर्म, ज्यामध्ये प्रत्येक मनुष्य कसा असेल? चरित्रवान. हे सर्व नैतिक मूल्य त्याच्या धारणेत असतील ना, कर्तव्यात असतील, इतरांसोबत पण असतील. आणि मग तोच मनुष्य आत्मा कसा आहे? देवात्मा, श्रेष्ठ आत्मा. आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा, आमचा. बनके फरिश्ते उड़ चले हैं आसमां के पार। बनके फरिश्ते उड़ चले हैं आसमां के पार। होगा मिलन बाबा से, होगा मिलन बाबा से, दिल में रूहानी खुमार। बनके फरिश्ते उड़ चले हैं आसमां के पार, आसमां के पार।
बन के फरिश्ते उड़ चले हैं आसमां के पार, आसमां के पंख लगे हैं हल्के हल्के प्रभु प्रेम के रंग से, स्नेह सुधा के अमृत छलके बाबा मिलन के संग से। जहाँ भी देखूं इधर उधर लगता है प्यारा हर एक मंजर, जहाँ भी देखूं इधर उधर लगता है प्यारा हर एक मंजर। मीठे वतन का प्यारा अनुभव हो रहा है अपार, बन के फरिश्ते